सुरू करा. This call is now being recorded. मिशन आरंभ उपक्रम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग इयत्ता 5वी मध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करते. सर्वात प्रथम मुलांनो, गेल्या महिन्याभरापासून तुम्ही रोज ऑनलाईन वर्गासाठी सकाळी उठून उपस्थित राहता, त्याबद्दल तुमचे व तुमच्या पालकांचे सर्वात प्रथम मी अभिनंदन करते. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे बुद्धिमत्ता व उपघटक आहे संख्यांचे वर्गीकरण. नमस्कार, माझे नाव श्रीमती लोखंडे ज्योती सुरेश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाऊर, केंद्र निमगाव खैरी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. चला तर मग मुलांनो, आता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण वर्गीकरण म्हणजे काय किंवा वर्गीकरणाची व्याख्या समजावून घेऊया. वर्गीकरण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा, जसे की वस्तू, प्राणी, वनस्पती, संख्या या विशिष्ट निकषांवर आधारित गट किंवा श्रेणीमध्ये विभागणे होय. सोप्या शब्दात सांगायचे झाले की मुलांनो, वर्गीकरण म्हणजे वेगवेगळ्या निकषांवर आधारित गट तयार करणे. मी जर समजा तुम्हाला काही वस्तू दिल्या, उदाहरणार्थ पेन, पेन्सिल, खोडरबर, त्यानंतर तांब्या, ग्लास, ससा, वाघ, त्यानंतर लाकडी वस्तू, आरसा, काचेच्या वस्तू, या सर्व वस्तू व तुम्हाला दिल्या व तुम्हाला सांगितले की मुलांनो, याची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करा. तर बालमित्रांनो, तुम्ही काय करणार बरं? सुरुवातीला काचेच्या वस्तू एका गटात टाकणार, त्यानंतर लाकडी वस्तू एका गटात, त्यानंतर घरातील वस्तूंचा एक गट करणार. पेन, पेन्सिल, वही या सर्व घटक, ही दप्तरातील वस्तू, अशी वेगवेगळ्या गटांमध्ये त्या सर्व वस्तू मांडणार. यालाच काय म्हणतात बरं? वर्गीकरण असे म्हणतात. म्हणजे समान निकषांवर आधारित वस्तू किंवा गोष्टी वेगवेगळ्या गटांमध्ये मांडणे, त्यालाच आपण वर्गीकरण असे म्हणतो. मग आता संख्यांचं काय? संख्या देखील अनेक प्रकारे वर्गीकृत केल्या जाऊ शकतात. संख्यांचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहेत. संख्यांचे वर्गीकरण म्हणजेच संख्यांचे वेगवेगळे प्रकार होय. तर पहिला संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात आणि पुढे वाढत जातात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 अशा क्रमाक्रमाने संख्या पुढं वाढत जातात आणि असंख्य अनंतापर्यंतच्या असलेल्या ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. त्यानंतर दुसरा संख्यांचा प्रकार आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या आणि शून्य यांचा समावेश असणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने संख्या वाढत जातात आणि असंख्य अनंतापर्यंत असलेल्या ज्या संख्या असतात त्या सर्व संख्यांचा समूह यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. तिसरा संख्यांचा प्रकार आहे परिमेय संख्या. या संख्या p/q च्या स्वरूपात व्यक्त करता येतात, जिथे p आणि q पूर्णांक आहेत आणि q हा शून्येतर पूर्णांक आहेत. तर बालमित्रांनो, आता तुम्ही म्हणताय की शून्येतर पूर्णांक म्हणजे काय? तर शून्येतर पूर्णांक म्हणजे शून्य सोडून येणारी कुठलीही एखादी पूर्णांक संख्या होय. त्यांना शून्येतर पूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 1/2, 3/4, -2/5 या प्रकारे ज्या संख्या पूर्णांकाच्या रूपात मांडलेल्या असतात त्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. चौथा संख्यांचा प्रकार आहे पहा अपरिमेय संख्या. या संख्या p/q च्या स्वरूपात व्यक्त करता येत नाही. म्हणजे अपरिमेय संख्या या पूर्णांकाच्या रूपात मांडता येत नाही. तो उदाहरण √2, पाय या संख्या या परिमेय संख्यांचं उदाहरण आहे. सध्या आता तुम्हाला अभ्यासक्रमात √2 किंवा पाय हे नाही,
त्याची कल्पना तुम्हाला येणार नाही, परंतु जसजसे तुम्ही मोठ्या वर्गात जाताल त्यावेळेस तुम्हाला √2 आणि पाय याचा अनुभव येईल व त्या संकल्पनाही समजतील. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की √2 आणि पाय ह्या ज्या संख्या असतात त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. 5वा संख्यांचा प्रकार आहे पहा समसंख्या. हा तुम्हा सगळ्यांना माहित आहे की समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या 2 समान गटामध्ये किंवा जोड्यांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8 आणि 10. मग आपण 4चे 2 गट करू शकतो, 2चे 2 गट करू शकतो, 6चे 2 गट करू शकतो, 8 आणि 10 म्हणजे ज्या संख्या आपण 2 गटात मांडू शकतो. आता 1 आपण 2 गटात मांडू शकतो का? नाही. 3 मांडू शकतो का? नाही. 5, 7 म्हणजे ज्यांच्या आपण जोड्या करू शकत नाही. तर त्या समसंख्या होतील का? नाही. तर ज्या संख्यांच्या आपण जोड्या करू शकतो किंवा 2 समान गटामध्ये संख्या विभागल्या जाऊ शकतो, त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. पुढचा संख्यांचा प्रकार आहे पहा विषम संख्या. विषम संख्या म्हणजे पूर्णांक संख्या ज्यांना 2 ने पूर्णपणे भागता येत नाही, या संख्या जोड्यांमध्ये मांडता येत नाही. अगोदर आपण बघितलं समसंख्या. मग समसंख्यांच्या विरुद्ध असणाऱ्या संख्या कोणत्या बरं? विषम संख्या. ज्यांच्या जोड्या करता येत नाहीत आणि ज्यांना 2 ने पूर्णपणे भागता येत नाहीत, अशा संख्या म्हणजेच कोणत्या संख्या बरं? विषम संख्या होय. उदाहरणार्थ 3, 5, 7, 11, 13 या संख्यांच्या आपण जोड्या करू शकत नाही, म्हणून त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. पुढचा संख्यांचा प्रकार आहे मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त 1 व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यानंतर पुढची संख्या कोणती येणार बरं? 21, 23 या ज्या टप्प्याटप्प्याने येणाऱ्या संख्या असतात त्या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पुढचा संख्यांचा प्रकार आहे पहा संयुक्त संख्या. ज्या संख्येला 2 किंवा त्यापेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 4, 6, 8, 10, 12 म्हणजे ज्या संख्यांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. पुढचा संख्यांचा प्रकार आहे पहा 9वा संख्यांचा प्रकार वर्ग संख्या. जेव्हा एखादी संख्या स्वतःच गुणली जाते तेव्हा मिळणारा परिणाम म्हणजे वर्ग संख्या होय. उदाहरणार्थ 25 ही एक वर्ग संख्या आहे, कारण ती 5चे 5 गट किंवा 5 गुणिले 5 आहे, म्हणजे 5ला आपण 2दा गुणलं की 25 ही वर्ग संख्या आपल्याला मिळते. म्हणजे आपण म्हणतो 5चा वर्ग किती आहे बरं? 5चा वर्ग 25. त्यानंतर 100 हे एक उदाहरण घेतलं. 100 ही देखील वर्ग संख्या आहे, कारण ती 10 गुणिले 10 किंवा 10चे 2 गट गुणून तयार होते. त्यानंतर आणखी उदाहरण बघूया आपण. 3 गुणिले 3. 3चा वर्ग किती येतो बरं? 9. 4 गुणिले 4. 4चा वर्ग 16. म्हणजे एखादी संख्या जेव्हा आपण 2दा गुणतो त्यावेळेस जी संख्या मिळते त्या सर्व संख्यांना वर्ग संख्या असे म्हणतात. पुढचा संख्यांचा प्रकार आहे घन संख्या. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने 2दा गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. त्या संख्येला घन संख्या असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून 2 घेतलं. तर कोणतीही संख्या मग या ठिकाणी आपण घेतली 2. त्याच संख्येने 2दा गुणले. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर उत्तर आलं आपलं 8. मग 2चा घन किती आहे बरं? 8. 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27. 3चा घन किती आहे? 27. त्यानंतर 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा घन 64. पुढची संख्या आहे पहा 5. 5ला 2दा गुणलं 5 गुणिले 5 गुणिले 5 उत्तर आलं आपलं 125. 5चा घन किती आहे बरं मुलांनो? 125.
त्यानंतर 6 घेतले. 6 गुणिले 6 गुणिले 6 आपलं उत्तर आलं 216. म्हणजे 6चा घन आला 216. म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं दोनदा गुणलं की आपल्याला त्या संख्येचा काय मिळतो बरं? घन मिळतो. त्यानंतर पुढचा आपला 11वा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे शून्य, सकारात्मक व नकारात्मक संख्या यांच्या एका गटाला पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर सकारात्मक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? की 1, 2, 3 आणि 4. व नकारात्मक संख्या म्हणजे -1, -2, -3, -4. त्यावेळेस तुम्ही पुढे संख्या रेषा समजावून घेता त्यावेळेस तुम्हाला -1, -2, -3 ही संकल्पना समजेल. या ठिकाणी फक्त एवढं समजावून घ्यायचं की 0, 1, 2, 3, 4, -1, -2 या सर्व सकारात्मक व नकारात्मक संख्या यांच्या पूर्ण गटाला काय म्हणतात बरं? पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांश चिन्हाशिवाय येणाऱ्या संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या होय. पुढचा संख्यांचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या ही एक प्रकारची आकृती संख्या असते. त्रिकोणी संख्या समभुज त्रिकोणात मांडलेल्या वस्तूची गणना करते. या संख्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28 इत्यादीच्या स्वरूपात मांडल्या जातात, ज्यांना बिंदूंनी दर्शवले जाते आणि त्यातून त्रिकोणी नमुना तयार होतो. या ठिकाणी बघा मी 6, 10, 15 आणि 21 या संख्यांची मांडणी करून दाखवलेली आहे. पहा 6ची मांडणी आपण केली ती कशा आकाराने दिसते? समभुज त्रिकोणाच्या. त्यानंतर 10, 15 आणि 21 म्हणजे ज्या संख्या आपण समभुज त्रिकोणात मांडणी करू शकतो त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तुम्ही याचा सराव म्हणून वेगवेगळ्या संख्या या प्रकारे मांडणी करून शोधू शकता की त्रिकोणी संख्या या कोणत्या संख्या आहेत. आता आपण महत्वाचे सर्व संख्यांचे प्रकार बघितले. तर मुलांनो, वर्गीकरण हा जर घटक तुम्ही समजावून घेतला तर वर्गीकरण या घटकावर येणारे 7 प्रकारचे प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकता. तर त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे पहा, गटात न बसणारी संख्या ओळखा. तर 4 संख्या दिलेल्या असतात आणि 4 पैकी 3 संख्या या सारख्या असतात आणि एक संख्या ही गटात न बसणारी संख्या असते, ती आपल्याला ओळखावी लागते. दुसरा प्रश्न आहे पहा, समसंबंध ओळखणे. संख्यांमधला समसंबंध तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखू शकता. तिसरा प्रश्न आहे क्रमाने येणारी संख्या. वर्गीकरण जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून घेतले तर क्रमाने येणारी संख्या देखील तुम्ही अगदी चटकन ओळखू शकता. चौथा प्रश्न आहे पहा, चुकीचे पद ओळखा. 5वा प्रश्न आहे सांकेतिक भाषेत संख्या. त्यानंतर 6वा प्रश्न आहे कोडी सोडवणे. गणिती कोडी तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. 7वा प्रश्न आहे संख्या ओळखणे. म्हणजे वर्गीकरण या घटकावर 7 प्रकारचे प्रश्न जे येतात ते सर्व 7ही प्रकारचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सोडवू शकता. वर्गीकरण या घटकावर जी प्रश्नावली येते पहा मुलांना परीक्षेमध्ये, ती प्रश्नावली एका विशिष्ट प्रकारच्या गटांमध्ये त्यांची मांडणी केलेली असते. तर ही प्रश्नावलीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे गट असतात? तर पहिला गट आहे पहा, समविषम संख्यांचा गट. म्हणजे 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पैकी 3 पर्याय हे विषम संख्या असतात आणि एक जो पर्याय असतो तो समसंख्या असतो. म्हणजे सम आणि विषम संख्यांचा गट असे मिक्स करून किंवा मिळून प्रश्न दिलेला असतो आणि आपल्याला त्यापैकी वेगळा पर्याय कोणता तो शोधावा लागतो. कधी कधी 3 समसंख्या असतात आणि एक विषम संख्या असते. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा गट असतो पहा, घनसंख्यांचा गट. 3 संख्या या घनसंख्या असतात आणि एक संख्या वर्ग संख्या असते किंवा 3 संख्या वर्ग संख्या असतात, एक संख्या ही घनसंख्या असते. तिसऱ्या प्रकारचा गट असतो पहा, मूळ संयुक्त संख्या. 3 संख्या या संयुक्त संख्या असतात व एक संख्या मूळ संख्या असते किंवा
3 संख्या या मूळ संख्या असतात आणि 1 संख्या ही संयुक्त संख्या असते. चौथ्या प्रकारचा गट असतो जोडमूळ व सहमूळ संख्या. 3 संख्या जोडमूळ व 1 संख्या सहमूळ किंवा 3 संख्या या सहमूळ संख्या आणि 1 संख्या ही जोडमूळ संख्या असते. 5व्या प्रकारचा गट असतो रोमन अंक. 4 पर्याय असतात, त्यापैकी 3 पर्याय हे रोमन अंक असतात आणि 1 पर्याय हा आंतरराष्ट्रीय किंवा मराठी संख्या असतो किंवा 3 मराठी संख्या असतात आणि 1 संख्या किंवा 1 पर्याय हा रोमन अंक असते. 6व्या प्रकारचा गट असतो बघा अंकांची बेरीज किंवा अंकांची वजाबाकी. म्हणजे प्रश्नांमध्ये अंकांची बेरीज करून उत्तर आलेलं असतं किंवा संख्यांची वजाबाकी करून उत्तर आलेलं असतं. असे 3 पर्याय बेरजेचे असतात, 1 वजाबाकीचा असतो किंवा 3 वजाबाकीचे असतात आणि 1 पर्याय ह्या अंकाच्या बेरजेचा असतो. 7व्या प्रकारचा गट असतो पहा महिन्यांच्या दिनांकाचा गट. म्हणजे 3 पर्याय हे महिन्यांच्या दिनांकाचे असतात व 1 पर्याय वेगळा असतो. त्यानंतर 8व्या प्रकारचा गट असतो पहा गुणाकार व भागाकार असलेले गट. म्हणजे संख्यांचे गुणाकार करून उत्तर येणारे 3 पर्याय असतात किंवा संख्यांचा भागाकार करून उत्तर येणारे 3 पर्याय व 1 पर्याय वेगळा. असे 8 प्रकारचे गट हे प्रश्नावलीमध्ये दिलेले असतात. पुढचा 9वा प्रकारचा गट आहे पहा वर्ग व घनसंख्यांचा गट. 3 संख्या या घनसंख्या असतात व 1 संख्या ही वर्ग संख्या असते. किंवा 10वा प्रकार आहे पहा 3 संख्या या घनसंख्या 1 पर्याय वर्ग संख्यांचा गट. 11व्या प्रकारचा गट आहे पहा पाढ्यातील संख्यांचा गट. 12वा गट आहे पूर्णांक संख्यांचा गट व अपूर्णांक संख्यांचा गट. 3 संख्या या पूर्णांक असतात व 1 संख्या ही पूर्णांक संख्या असते किंवा 3 संख्या या पूर्णांक संख्या असतात आणि 1 संख्या ही अपूर्णांक संख्या असते. 13व्या प्रकारचा गट असतो पहा निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा गट. असे 13 प्रकारचे गट व त्या गटावर आधारित प्रश्न प्रश्नावलीमध्ये आलेले असतात. आता पूर्वतयारी बघा वर्गीकरण या घटकावर जर तुम्हाला पूर्ण मार्क मिळवायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागेल. तर पहिली पूर्वतयारी आहे पहा बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या 4ही क्रिया तुम्हाला चांगल्या प्रकारे करता यायला हव्यात. त्या जर चांगल्या प्रकारे करता आल्या ते तुमचे मार्क तुम्हाला मिळालेच म्हणून समजा. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पूर्वतयारी म्हणजे 1 ते 20 पर्यंतचे पाढे-पाठ असणे. तुमचे जर पाढे-पाठ असले तर प्रश्न बघितल्याबरोबर तुम्ही लगेच उत्तर शोधू शकतात. तिसरी पूर्वतयारी म्हणजे वर्गसंख्या. सर्व संख्यांच्या वर्गसंख्या या तुमच्या पाठ असायलाच हव्या. त्यानंतर 4थ्या प्रकारचा प्रश्न आहे घनसंख्या. सर्व संख्यांच्या घनसंख्या या तुमचा पाठ असायला हव्या. घनसंख्या जर पाठ असतील तर प्रश्न पाहिल्यावर तुम्ही ओळखू शकता की ही जी संख्या आहे या 3 जे पर्याय आहेत ती घनसंख्यांचे आहेत आणि 4था पर्याय वर्गसंख्या आहे. म्हणजे घनसंख्या आणि वर्गसंख्या तुम्ही पाठ करायला हव्या. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती चांगली असायला हवी. तुम्हाला बेरीज येत असेल, वजाबाकी येत असेल, पाढे-पाठ असतील, वर्गसंख्या पाठ असतील, पण तुम्ही जर एकदम घाई करत असाल आणि निरीक्षण शक्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही घाईघाईमध्ये पटकन उत्तर शोधता आणि तुमचे मार्क जातात. त्यामुळे घाई न करता निरीक्षण शक्ती चांगल्या प्रकारे ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 6वी पूर्वतयारी आहे पहा खूप प्रश्नांचा सराव आवश्यक. जितके जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही कराल तितके पटकन तुम्हाला उत्तर सापडेल. म्हणून पूर्वतयारीमध्ये 6वा घटक देखील 6वा प्रकार देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या व खूप प्रश्नांचा सराव तुम्ही करायचा. आता आपण बघूया प्रश्नांची मांडणी. जे प्रश्न आलेले आहेत पहा आतापर्यंत त्या प्रश्नामध्ये विशिष्ट प्रकारे अशी प्रश्नांची मांडणी केलेली असते. तर 4 पर्यायमधील 3 घटकामध्ये साम्य असल्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. तर एक घटक त्या गटात बसत नाही. त्यामुळे त्या प्रश्नांचे उत्तर तो नसलेला घटक असतो.
एकसारखा घटक तयार होताना एकक स्थानावर सारखा अंक असणे, दशक स्थानावर अंक सारखाच असणे, संख्येत सर्व अंक सारखे असणे इत्यादीची माहिती प्रश्न सोडवताना तुम्ही आवश्यकतेने पाहायची आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला शोधावा लागतो. अशा रीतीने आपण वर्गीकरण या घटकासाठी आवश्यक सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. चला तर मग आपण आता प्रश्नांच्या सरावाला सुरुवात करूया. या ठिकाणी आता पहिला प्रश्न आहे पहा, गटातील वेगळा पर्याय शोधा. पहिली संख्या आहे 21, दुसरी संख्या आहे 91, तिसरी संख्या आहे 31 आणि चौथी संख्या आहे 51. मुलांना निरीक्षण करा बरं. बघा बरं तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे. कोणत्या 3 संख्या समान दिसत आहेत? तर या ठिकाणी बघा 21, 91 आणि 51 या ज्या 3 संख्या आहेत, या तीनही संख्या संयुक्त संख्यांचा गट आहे. परंतु 31 ही संख्या मूळ संख्या आहे. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. पहिली संख्या आहे 56, दुसरी संख्या आहे 52, तिसरी संख्या आहे 91, चौथी संख्या आहे 65. बघा बरं मुलांना, तुम्हाला उत्तर सापडतंय का? या चारही संख्यामध्ये 3 संख्या समान असलेल्या कोणत्या आहेत? त्या ठिकाणी बघा 52, 91 आणि 65 या ज्या 3 संख्या आहेत, या तीनही संख्या 13च्या पाढ्यातील संख्यांचा गट आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 56, 52, 65 आणि 91 या तीनही संख्या 13च्या पाढ्यातील संख्या आहे. त्यामुळे या तीनही संख्या 13च्या पाढ्यातील असल्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 56. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा. पहिली संख्या आहे 26, दुसरी संख्या आहे 36, तिसरी संख्या आहे 64 आणि चौथी संख्या आहे 16. बघा बरं मुलांनो, 3 संख्या कोणत्या समान दिसतात? या ठिकाणी 36, 64 आणि 16 या तीनही संख्या वर्ग संख्यांचा गट आहे आणि 26 ही वर्ग संख्या नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा. पहिली संख्या आहे 57, दुसरी संख्या आहे 84, तिसरी संख्या आहे 48 आणि चौथी संख्या आहे 65. सापडतंय का मुलांना? बघा बरं, निरीक्षण करा. या ठिकाणी कोणती वर्ग संख्या आहे का? गणसंख्या आहेत का? शोधायचं, निरीक्षण करायचं की आपल्याला ज्या 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या 4 संख्यामध्ये कोणत्या संख्यांचे वैशिष्ट्य आहे किंवा कोणत्या प्रकारचा घटक त्यामध्ये आलेला आहे, कोणते गट आलेले आहेत. या ठिकाणी बघा, संख्येतील अंकांची बेरीज 5 आणि 7 यांची बेरीज येते 12. 8 आणि 4 यांची बेरीज येते 12. 8 आणि 4 यांची बेरीज येते 12. 6 आणि 5 यांची बेरीज येते 11. म्हणजे या ठिकाणी 57, 84 आणि 48 या तीनही संख्यांची बेरीज किती आली बरं बालमित्रांनो? बरोबर,
या तीनही संख्यांची बेरीज आली 12. परंतु 65 या संख्यांची 6 आणि 5 या दोन अंकांची बेरीज आली 11. म्हणजे 57, 84 आणि 48 या तीनही संख्या या संख्येतील अंकांची बेरीज. यानुसार समान संख्या झाल्या, समान पर्याय झाले. परंतु 65 या 6 आणि 5 या अंकांची बेरीज आली 11. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पहा, 5वा प्रश्न. पहिली संख्या आहे 9, दुसरी संख्या आहे 11, तिसरी संख्या आहे 7 आणि चौथी संख्या आहे 13. या ठिकाणी बघा, अगदी सोपा प्रश्न आहे की पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येते की 11, 7 आणि 13 ह्या ज्या तीन संख्या आहेत, या तीन संख्या मूळ संख्यांचा गट आहे. परंतु 9 ही संख्या मूळ संख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 6वा प्रश्न आहे मुलांनो. पहिली संख्या आहे 73, दुसरी संख्या आहे 46, तिसरी संख्या आहे 38 आणि चौथी संख्या आहे 83. बघा बरं, या ठिकाणी काही सापडतंय का? वर्गसंख्या आहेत का? 46 कोणाची वर्गसंख्या आहे का? नाही. 38 नाही. 83 नाही. घनसंख्या आहेत का? 73 घनसंख्या नाही. 46 देखील घनसंख्या नाही. मग या ठिकाणी पहा, प्रश्न सोडवताना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. या ठिकाणी 7 आणि 3 या दोन संख्यांचा गुणाकार येतो 21. 4 आणि 6 या दोन संख्यांचा गुणाकार येतो 24. 8 आणि 3 या दोन संख्यांचा गुणाकार येतो 24. 8 आणि 3 या दोन संख्यांचा गुणाकार येतो 24. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या तीनही संख्यांचा गुणाकार आला 24, 24 आणि 24. परंतु पर्याय क्रमांक 1, 7 आणि 3 या दोघांचा गुणाकार आला 21. म्हणजे संख्येतील अंकांचा गुणाकार या गटानुसार या तीन संख्या, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय या तीन संख्या हे तीन पर्याय समान आहेत. परंतु पर्याय क्रमांक 1 याचा गुणाकार 21 येतो, म्हणजे तो समान नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे पहा. पहिली संख्या आहे 27, दुसरी संख्या आहे 25, तिसरी संख्या आहे 125 व चौथी संख्या आहे 8. बघा बरं मुलांनो, या ठिकाणी काय सापडतंय? तर या ठिकाणी बघा, 27 ही काय आहे बरं? 3चा घन. 3चा घन किती येतो? 27. त्यानंतर 125, 5चा घन येतो 125. चौथा पर्याय आहे 8, 2चा घन आहे 8. म्हणजे 27, 125 आणि 8 या तीनही संख्या घनसंख्या आहेत. परंतु 25 ही संख्या वर्गसंख्या आहेत. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. घनसंख्यांचा गट या गटातील हा प्रश्न आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा वर्गसंख्यांचा गट आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा 8वा प्रश्न आहे. पहिली संख्या आहे 385, दुसरी संख्या आहे 473, तिसरी संख्या आहे 156 व चौथी संख्या आहे 200.
64. आता मोठी संख्या बघितली की तुम्ही बऱ्याच वेळा घाबरून जाता. यात कसं शोधायचं? पण जेवढी संख्या मोठी तेवढं उत्तर आपल्याला पटकन शोधता येतं. या ठिकाणी या संख्यांचं निरीक्षण करा बरं. या ठिकाणी तुम्हाला पाढ्यातील संख्या दिसते की वर्ग संख्या आहे की घन संख्या आहे. तुमचे पाढे पाठ असतील तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पटकन शोधू शकता. संख्येतील अंकाची बेरीज करून बघायची. वजाबाकी, गुणाकार, सर्व क्रिया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विचार करून तुम्ही संख्यांचे वैशिष्ट्य शोधायचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी बघा मुलांनो, संख्यांची मांडणी आपण लक्षात घेऊया. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार येते मधली संख्या, यांची बेरीज येते मधली संख्या. 3 आणि 5 यांची बेरीज केली, 3 आणि 5 उत्तर येतं 8. आता दुसरा पर्याय बघूया. पहिली संख्या आहे 4, शेवटची संख्या आहे 3. 4 अधिक 3, 4 आणि 3 उत्तर येतं 7. पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 6. बेरीज केली, उत्तर आलं 7. पहिली संख्या 2, शेवटची संख्या 4, उत्तर आलं 6. म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करून उत्तर येते मधली संख्या. आपल्या पहिल्या पर्यायाची बेरीज बरोबर आहे, बरोबर. दुसरा पर्याय 4 आणि 3 मधली संख्या आली 7, आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा पर्याय 2 आणि 4 यांची बेरीज येते मधली संख्या, आपलं उत्तर आलेलं आहे 6. या ठिकाणी मधली संख्या देखील किती आहे बरं? 6. परंतु तिसरा जो पर्याय आहे 1 आणि 6 यांची बेरीज मधली संख्या किती आहे बरं? 5. परंतु आपली बेरीज आलेली आहे 7. या ठिकाणी हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे 385, 473 व 264 हे तीनही पर्याय काय आहे बरं? संख्येतील अंकांची बेरीज या गटानुसार समान आहे. परंतु तिसरा पर्याय संख्येतील अंकांची बेरीजनुसार समान नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न, गटातील वेगळा पर्याय शोधा. पहिली संख्या आहे 21/28, दुसरी संख्या आहे 27/36, तिसरी संख्या आहे 18/24, चौथी संख्या आहे 12/20. आता या ठिकाणी वेगळी संख्या पूर्णांक म्हटलं की तुम्ही गोंधळून जातात, परंतु या ठिकाणी गोंधळून जायचं काहीही कारण नाही. आपण सर्वात प्रथम अपूर्णांकाला पहा. 7×21, 7×28, 9×27, 9×36, 4×12, 4×5, 6×18, 6×24. या ठिकाणी बघा मुलांनो, 3/4, 3/4, 3/4 हे तीनही संख्या समान आहेत, परंतु 3/5 हे उत्तर वेगळं आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी चुकून लाल हा तिसरा पर्याय होतोय, परंतु या प्रश्नाचं उत्तर किती आहे बरं? पर्याय क्रमांक 4, 12/20. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 10. 28, 18, तिसरी संख्या आहे 6 आणि चौथी संख्या आहे 10. तर या ठिकाणी 28, 6 आणि 10 या तीनही संख्या आपण त्रिकोणी स्वरूपात मांडू शकतो. म्हणजे 28, 6 आणि 10
या तीनही संख्या त्रिकोणी संख्या आहेत, परंतु 18 ही त्रिकोणी संख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा 11वा प्रश्न. पहिली संख्या आहे 535, दुसरी संख्या आहे 416, तिसरी संख्या आहे 636 व चौथी संख्या आहे 749. या ठिकाणी बघा एक सूत्र आहे n वर्ग. n वर्ग म्हणजे ही जी संख्या आहे पहा, पहिली संख्येचा वर्ग. या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये पहिली संख्या आहे 5. 5चा वर्ग किती येतो? 25. पण या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 5चा वर्ग 35. त्या ठिकाणी 4चा वर्ग किती येतो? 16. आपल्या उत्तरामध्ये 416 म्हणजे 4चा वर्ग 16. त्यानंतर 636, 6चा वर्ग किती आहे? 36. त्यानंतर 749, 7चा वर्ग आहे 49. म्हणून संख्या या ठिकाणी झाली 749. म्हणजे दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. या ठिकाणी संख्येतील अंकाचा वर्ग या गटानुसार तीनही पर्याय कसे आहेत बरं? समान आहेत. परंतु पहिल्या पर्यायामध्ये 5चा वर्ग येतो 25, पण या ठिकाणी संख्या आहे 35. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. आता 4 अंकी संख्या म्हटल्यानंतर गोंधळून जायचं नाही. सर्वात प्रथम संख्यांचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचं. तर या ठिकाणी पहिली संख्या आहे 2105, दुसरी संख्या आहे 4206, तिसरी संख्या आहे 3217, चौथी संख्या आहे 5408. बघा बरं, निरीक्षण करा. अगदी सोपा प्रकार आहे पहा, सोपं गणित आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण या ठिकाणी बघा 2 पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार येतो 10. 3 आणि 7 यांचा गुणाकार येतो 21. 5 आणि 8 यांचा गुणाकार येतो 40. परंतु 4 आणि 6 पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार किती यायला पाहिजे होता? 24. परंतु आपली मधली संख्या किती आहे बरं? 20. म्हणून पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय यामध्ये मधली संख्या ही 2 पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार बरोबर आहे. परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये तसं नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा 13वा प्रश्न. अगदी सोपा प्रश्न आहे बघा, तुम्ही बघितल्याबरोबर उत्तर शोधू शकता. 4 वजा 3, 6 वजा 5, 8 वजा 7, 5 वजा 2. 4 वजा 3 आपलं उत्तर आलं. 4 मधून 3 वजा केले उत्तर आलं 1. 6 वजा 5 उत्तर आलं 1. 8 वजा 7 उत्तर आलं 1. पण 5 मधून 2 गेले उत्तर किती येणार? 3. म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय या तीनही प्रश्नांचे तीनही पर्यायाचं उत्तर आलं 1. परंतु चौथ्या पर्यायाचं उत्तर आलं 3. पण आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चौदावा प्रश्न आहे पहा. पहिली संख्या आहे 319, दुसरी संख्या आहे 232, तिसरी संख्या आहे 251,
व चौथी संख्या आहे 174. पहा 2018 साली हा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. या ठिकाणी वर्गसंख्या दिसते का? संख्येतील अंकाची बेरीज करून बघा बरं. 3 आणि 9 ची बेरीज 1 येते का? नाही. वजाबाकी येते का? नाही. 2 मधून 1 गेला, मधली संख्या. वेगवेगळ्या प्रकारे विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. 2018 साली परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, तुमचे जर पाढेपाठ असेल तर तुम्ही लगेच ओळखू शकता की 319, 232 आणि 174 या तीनही संख्या 29 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत. परंतु 251 या संख्येला 29 ने भाग जात नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न. पहिली संख्या आहे 153, दुसरी संख्या आहे 136, तिसरी संख्या आहे 102 आणि चौथी संख्या आहे 115. 2019 साली देखील हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण 153, 136 आणि 102 या तीनही संख्येला 17 ने निशेष भाग जातो, परंतु 115 या संख्येला 17 ने भाग जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न. पहिली संख्या आहे 17, दुसरी संख्या आहे 37, तिसरी संख्या आहे 63 आणि चौथी संख्या आहे 19. अगदी सोपा प्रश्न आहे पहा. 17, 37, 19 या तीनही मूळ संख्या आहेत, परंतु 63 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 17वा प्रश्न. पहिली संख्या आहे 36, दुसरी संख्या आहे 49, तिसरी संख्या आहे 64 व चौथी संख्या आहे 82. हे देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी 36 कशाचा वर्ग आहे बरं? 6चा. 49 कशाचा वर्ग आहे? 7चा. 64 कशाचा वर्ग आहे? 8चा. म्हणजे 36, 49 आणि 64 या तीनही वर्गसंख्या आहेत, परंतु 82 ही वर्गसंख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 18वा प्रश्न. पहिली संख्या आहे 615, दुसरी संख्या आहे 212, तिसरी संख्या आहे 313 व चौथी संख्या आहे 414. बघा मुलांनो, या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपल्या ठिकाणी काही संख्यांच्या मांडणीमध्ये सारख्या गोष्टी दिसतात पहा. या ठिकाणी बघा, एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक हे दोन्ही काय आहे बरं? समान आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3. एकक स्थानी आहे 3, शतक स्थानी देखील आहे 3. एकक स्थानी आहे 4, शतक स्थानी देखील आहे 4. परंतु पहिल्या पर्यायामध्ये एकक स्थानी आहे 5, शतक स्थानी आहे 6. म्हणजे एकक स्थानचा अंक व शतक स्थानचा अंक समान असणे या गटातील हा प्रश्न आहे. म्हणून दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे तीनही समान
आहेत, परंतु पर्याय क्रमांक 1 हा गटात न बसणारा पर्याय आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न. पहिली संख्या आहे 224, दुसरी संख्या आहे 347, तिसरी संख्या आहे 459 व चौथी संख्या आहे 568. या ठिकाणी देखील वर्गसंख्या, घनसंख्या, संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांचा गुणाकार, संख्येतील अंकाची वजाबाकी किंवा संख्यांचा वर्ग या प्रकारे सर्व प्रकारचा विचार करून अगदी बुद्धिमत्तेचा कस लावून आपल्याला वर्गीकरण या घटकामध्ये उत्तर शोधावं लागतं. तर या ठिकाणी बघा, संख्यांची बेरीज 2 आणि 2 उत्तर आलं 4, 3 आणि 4 उत्तर आलं 7, 5 आणि 4 उत्तर आलं 9. परंतु आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण 6, 5 आणि 6 यांची बेरीज येते 11. परंतु या ठिकाणी प्रश्नांच्या मांडणीमध्ये उत्तर दिलेलं आहे 8. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे तीनही समान आहेत. संख्येतील अंकांची बेरीज या गटानुसार हा प्रश्नांची मांडणी केलेली आहे. परंतु या ठिकाणी तीनही पर्याय समान आहेत, परंतु चौथा पर्याय समान नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 20वा प्रश्न आहे. पहिली संख्या आहे 625, दुसरी संख्या आहे 927, तिसरी संख्या आहे 413 व चौथी संख्या आहे 725. तर या ठिकाणी बघा मुलांनो, तुम्ही गोंधळू शकता. 625 म्हटलं की लगेच तुम्हाला वर्गसंख्या आठवू शकते, परंतु एका पर्यायासाठी जे उत्तर आपण किंवा जो तर्क लावला तो दुसऱ्या 2 पर्यायाशी देखील समान असायला हवा. फक्त एक वर्गसंख्या आहे म्हणून लगेच आपलं उत्तर या ठिकाणी येत नाही. तर या ठिकाणी संख्येतील अंकांची वजाबाकी. मग 9 मधून 2 वजा केले, 9 वजा 2 उत्तर येतं 7. 4 वजा 1 उत्तर येतं 3. 7 वजा 2 उत्तर येतंय 5. 6 वजा 2 उत्तर येतंय 4. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 हे तीनही काय आहेत बरं? समान आहेत, परंतु पर्याय क्रमांक 4 हा समान नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समजतंय का मुलांनो? माझा आवाज येतोय का? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 21. पहिला पर्याय आहे, पहिला प्रश्न आहे 9, दुसरा आहे 24, तिसरा पर्याय आहे 8 आणि चौथा आहे 15. तर या ठिकाणी बघा, n वर्ग वजा 1 या सूत्रानुसार आपल्याला 3 संख्या समान असलेल्या दिसून येतात. तर दुसरा जो पर्याय आहे पहा, 5 वर्ग वजा 1. मग 5 चा वर्ग येतो 25. 25 मधून वजा 1 केले, उत्तर आलं 24. त्यानंतर 3 चा वर्ग वजा 1. 3 चा वर्ग 9. 9 मधून 1 वजा केले, उत्तर आलं 8. 4 वर्ग वजा 1. 4 चा वर्ग येतो 16. 16 मधून 1 वजा केला, उत्तर आलं 15. परंतु 9 मध्ये तसं येतंय का? 2 चा वर्ग आपण केला, 2 चा वर्ग येतो 4. 4 मधून 1 वजा केलं, 3 येईन का? नाही. म्हणून हे तीनही पर्याय कसे आहेत बरं? समान आहेत, परंतु पर्याय क्रमांक 1 हा गटात न बसणारा आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, पहिली संख्या आहे 818, दुसरी संख्या आहे 5420, तिसरी संख्या आहे 9625 आणि चौथी संख्या आहे 717.
या ठिकाणी बघा मुलांनो, संख्येतील अंकांचा गुणाकार. 8 एके 8, 5 चौक 20, 7 एके 7, 9चा आणि 6चा गुणाकार 54. परंतु या ठिकाणी किती आहे? 25, म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. संख्येतील अंकाचा गुणाकार या गटानुसार 3 पर्याय समान आहेत. पहिला, दुसरा आणि चौथा. परंतु तिसरा पर्याय हा गटातील वेगळी संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 23वा प्रश्न आहे पहा. 153, दुसरी संख्या आहे 136, तिसरी संख्या आहे 102 आणि चौथी संख्या आहे 115. 2019 साली परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी 153, 136 आणि 102 या तीनही 17च्या पाढ्यातील संख्या आहेत. परंतु 115 ही 17च्या पाढ्यातील संख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पहा. 24वा प्रश्न. पहिली संख्या आहे 110, दुसरी संख्या आहे 275, तिसरी संख्या आहे 165 आणि चौथी संख्या आहे 280. या ठिकाणी 110, 275 व 165 या तीनही संख्या 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी बघा मुलांनो, अंकांच्या अभ्यासाबरोबर संख्यांच्या अभ्यासाबरोबर या ठिकाणी मी वेगवेगळ्या आकृत्यांची रचना केलेली आहे. म्हणजे संख्येच्या अभ्यासाबरोबर आकृत्यांचा देखील तुमचा अभ्यास होत आहे. आकृत्याचे निरीक्षण देखील तुम्ही करत आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. 25वा प्रश्न. पहिली संख्या आहे 54, दुसरी संख्या आहे 78, तिसरी संख्या आहे 66 आणि चौथी संख्या आहे 36. तर आपण त्रिकोणी संख्या बघितल्या पहा. तर त्यानुसार 78, 66 आणि 36 या तीनही संख्या काय आहेत बरं? त्रिकोणी संख्या आहेत. परंतु 54 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2024 मध्ये हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. 26वा प्रश्न आहे पहा. पहिली संख्या 192, दुसरी 312, तिसरी संख्या आहे 532 व चौथी संख्या आहे 826. संख्येतील अंकांची वजाबाकी या गटानुसार या ठिकाणी पहा. 3तून 1 वजा केला, उत्तर आलं 2. 5 वजा 3, 5तून 3 वजा केले, उत्तर आलं 2. 8 वजा 2, 8तून 2 वजा केले, उत्तर आलं 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 या तीनही संख्या संख्येतील अंकाची वजाबाकी या गटानुसार समान आहेत. परंतु पहिला पर्याय हे संख्येतील अंकांची वजाबाकी समान नाही. बघा बरं, 1तून 9 जातोय का? नाही, 1तून 9 वजा होत नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा 27वा प्रश्न आहे पहा. 3/9, 4/12, 2/6 व 1/4. या ठिकाणी पहा, संक्षिप्त रूप आपण देऊया. 3 1 3, 3 त्रिक 9, 4 1 4, 4 त्रिक 12, 1 1 1. येतंय का 3? नाही. 2 1 2, 2 त्रिक 6. या ठिकाणी पहिल्या पर्यायाचं उत्तर आहे 1/3, दुसऱ्याचं उत्तर आहे 1/3, तिसऱ्या पर्यायाचं उत्तर आहे 1/3. संक्षिप्त मांडणी करून आपण समान उत्तर काढलं. परंतु पर्याय क्रमांक 4
याचं उत्तर समान येत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 28. पहिली संख्या आहे 8-64, 9-81, 5-20 आणि 4-16. या ठिकाणी 8चा वर्ग सोपा प्रश्न आहे पहा. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग किती यायला पाहिजे 25, पण या ठिकाणी उत्तर किती आहे 20. येते का लक्षात? या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा 29वा प्रश्न आहे पहा. चुकीची जोडी ओळखा. या प्रकारचे देखील प्रश्न परीक्षेला येतात. गटात न बसणारी संख्या ओळखा किंवा चुकीची जोडी ओळखा. हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. 3च्या पाड्यामध्ये 12 किती नंबरला आहे 4. 4च्या पाड्यात 5 किती नंबरला आहे 5 नंबरला. 7च्या पाड्यात 7-5 35. परंतु 8च्या पाड्यामध्ये 12 ही संख्या आहे का नाही. म्हणजे पाड्यात येणारी संख्या या गटानुसार या तीनही संख्या काय आहेत बरं समान आहेत. परंतु चौथ्या पर्यायामध्ये 12 ही संख्या 8च्या पाड्यामध्ये नाही. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे मुलांनो आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. संख्यांची बेरीज करणे, संख्यांची वजाबाकी करणे, संख्येतील अंकांचा गुणाकार, वर्गसंख्या शोधणे, घनसंख्या शोधणे, पाड्यातील संख्या, निशेष भाग जाणाऱ्या संख्या या प्रकारचे सर्व प्रकारचे तर्क लावून आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण या सर्व गोष्टी येण्यासाठी मुलांनो तुम्हाला काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम पाढे पाठ केले पाहिजे. दुसरं म्हणजे संख्यांची मांडणी लक्षात घ्यावी. संख्यांची वैशिष्ट्ये समजावून घ्यावी. तुम्ही जर संख्यांच्या कसोट्या तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असल्या तर तुम्ही पटकन उत्तर शोधू शकता. तुमचं संख्याज्ञान चांगल्या प्रकारे असावं. संख्येकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. म्हणजे फक्त वर्गसंख्या आहे की घनसंख्या देखील आहे, वेगवेगळ्या प्रकारचा तर्क तुम्ही करायला हवा. संख्यांचे निरीक्षण करण्याची क्षमता तुमची चांगली असावी. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे अधिकाधिक सराव करायला हवा. रोज कमीत कमी 5 ते 10 प्रश्न वर्गीकरण या घटकावर तुम्ही करायला सोडवायला हवे. आणि या प्रकारे जर तुम्ही केलं तर वर्गीकरण या प्रश्नाचे मार्क तुम्ही 100% मिळवलेच म्हणून समजा. या ठिकाणी मुलांनो तुम्ही जो अभ्यास करत आहे त्याचा उपयोग तुम्हाला फक्त 5वी साठीच होणार नाही, तर पुढे पुढे तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देतात, 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा असेल, MPSC, UPSC, सेट, नेट सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी तुम्हाला या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. आणि आपल्या CO साहेबांचे जे विशेष ध्येय आहे पहा, मिशन आरंभ उपक्रम सुरू करण्यामागे की ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी व्हायला हवी. आणि त्यासाठी त्यांनी ज्या उद्देशाने हा मिशन आरंभ उपक्रम सुरू केला आहे पहा, तर तुम्ही अधिकाधिक अभ्यास करून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव उंच करा. आपल्या जिल्ह्यातून UPSC, MPSC पास झालेले ISI व IPS ऑफिसर जर तयार झाले तर या ठिकाणी खरोखर या उपक्रमाचं ध्येय साध्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला भविष्यासाठी आणि परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे शुभेच्छा देते आणि तुम्ही अधिकाधिक यश संपादन करावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. त्याचप्रमाणे मला या ऑनलाईन अध्ययनामध्ये किंवा जी अध्ययन करण्याची ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची संधी आमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी मॅडम यांनी दिली, त्याबद्दल देखील मी मॅडमचे खूप खूप आभार मानते. आणि या ठिकाणी आपलं सेशन संपलं असं मी या ठिकाणी सांगते.